काही काळ खंडित झालेल्या वाहन तपासणी मोहिमेला आयुक्तांनी गती दिली। बुधवारी शहरभर व्यापक स्तरावर ही मोहीम राबविण्यात आली। सातपूरला प्रमुख रस्त्यांसह आडवळणाच्या मार्गावर वाहतूक कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी केली होती। हेल्मेट नसल्यास 500 रुपये आणि लायसन्ससह इतर कागदपत्र नसल्यास 200 रुपयांची दंडात्मक कारवाई वाहनधारकावर करण्यात येत होती। सिडकोमध्येही पोलीस दल मदतीला घेत वाहतूक शाखेने वाहनधारकांची तपासणी केली। यात विशेषतः तरुणाईलाच लक्ष करण्यात आलं होतं। पंचवटी, भद्रकाली, नाशिक रोड भागातही स्थानिक पोलिसांच्या मदतीने आयुक्तांच्या आदेशाचे पालन करताना वाहतूक शाखेने कुठलेही सौम्य धोरण स्वीकारले नाही। भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी मोहिमेची माहिती दिली। ज्यांनी हेल्मेट घातलेलं नाही त्या लोकांसाठी कारवाई आहे आणि जे 4 व्हीलर गाडी चालवताना सीट बेल्ट वापरत नाहीत त्यांच्यासाठी कारवाई आहे। आदरणीय सीपी साहेब, सिंगल साहेब जेव्हापासून आले तेव्हापासून प्रत्येक अपघातामध्ये हेल्मेट घातलं आहे का, सीट बेल्ट लावला आहे का याची साहेब काळजी घेतात। अपघात हे हेल्मेट न झाल्यामुळे जेव्हा होतात त्यावेळेस माणसाची जीवितहानी जास्त होण्याची शक्यता असते। त्यामुळे हेल्मेट हे आपल्या जीवनाची सुरक्षितता करण्यासाठी महत्त्वाचं आहे। हे साहेबांच्या निदर्शनास आल्यामुळे साहेबांनी सर्व पोलीस स्टेशनला सूचित केलं की प्रत्येक मोटरसायकल चालवणाऱ्याने हेल्मेट वापरलं गेलं पाहिजे। त्यामुळे आजची मोहीम लोकांच्या जीविताचे रक्षण होण्यासाठी आदरणीय सीपी साहेबांनी सुरुवात केलेली आहे। आज 52 ठिकाणी ही मोहीम चालू आहे। त्या ठिकाणी जे हेल्मेट वापरत नाही, बऱ्याचशा लोकांकडे हेल्मेट आहे, सोबत असतं, घरी असतं, पण ते वापरत नाही। जेव्हा दुर्दैवी घटना होते तेव्हा त्यांच्या लक्षात येते दुर्दैवी घटना होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून सीपी साहेबांनी आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आमच्या मार्फतीने ही मोहीम सुरू केलेली आहे। या तपासणी मोहिमेचा वाहनधारकांनी चांगलाच धसका घेतला होता। टीम दिशा न्यूज, नाशिक।